माझा आजचा दिवस असा काही गेला. सगळ्यात पहिले सकाळी उठले, पारशे कामं झाले, सडा, रांगोळी झाडून-झुडून त्याच्यानंतर त्यांचा चहा झाला. चहा झाल्याच्या नंतर त्यांना वांग्याची भाजी आणि चपात्या करून दिल्या. ते गेले. त्याच्यानंतर वांग्याची भाजी समर्थला आवडत नाही म्हणून त्याला 2 थालीपीठ करून दिले कांद्याचे. त्याच्यानंतर माझा चहा झाला. आता माझा चहा झाल्याशिवाय मला पण बाकीचे कामं म्हणजे करायला सुधरतच नाही. तर माझा चहा घेतल्याच्यानंतर मी कपडे भांडे केले आणि कपडे भांडे झाल्याच्यानंतर इथं असे छान समर्थाला पोहे करून दिले परत, कारण त्याला भाजी आवडतच नव्हती आज. आणि माझे पोहे होईपर्यंत, बाकीचे कपडे भांडे होईपर्यंत समर्थानं छान अशी इथं देवपूजा करून घेतली होती. तसं म्हटलं तर आमचे साहेबच करता नेहमी देवपूजा, परंतु त्यांना आज थोडंसं बरं वाटत नव्हतं म्हणून उशिरा उठले आणि ऑफिसला जायला वेळ होत होता म्हणून ते गेले. आज समर्थाकडे देवपूजा होती. त्याच्यानंतर दुपारी माझे सगळे कामं आवरल्याच्यानंतर मी थोडंसं शिलाई काम केलं. त्याच्यात मशीनने खूप त्रास दिला, तर नंतर मी कंटाळून थोड्याशाच टिपा मारल्या. म्हणजे असं कंटाळून नंतर नाच सोडून दिला. त्याच्यानंतर संध्याकाळची वेळ झाली, दिवे लावून घेतले, नंतर चहा केला, चहा करून घेतला आणि माझा चहा चालूच होता तेव्हा आमचे साहेब आले. म्हटले की आज काय भाजीला, त्यांनी कोथिंबीर वगैरे आणली होती म्हणून इथं समर्थ म्हणे की मला आज जिरा राईस करून दे. आमच्या समर्थाचे मात्र खूपच नाटकं आहे बरं का जेवणाच्या बाबतीत, हे नको ते नको. नंतर म्हटला की पावभाजी करायची म्हणून मी इथं पावभाजी करायला घेतली. आता बटाटे तर होतेच, कोथिंबीर होती, फ्लावर वगैरे सगळं काही असं छान वाफळून घेतलं. मस्तपैकी इथं पावभाजी तयार झाली. आता माझी पावभाजी होईपर्यंत आमच्या साहेबांची देवपूजा झाली. म्हणजे संध्याकाळची जी देवपूजा असती त्यांची जप वगैरे ते करून घेतली. भाजी झाल्याच्या नंतर पाव गरम केले आणि त्यांच्या पुरत्या 2-3 चपात्या केल्या, कारण नुसतं पावभाजीने त्यांचं पोट भरत नाही. त्यांचं पण बरोबर आहे, दिवसभर काम करावं लागतं, उभं राहावं लागतं. आपल्याला काय, आपण घरीच असतो, आपले पण भरपूर कामं होतात, परंतु आम्हाला पावभाजीचं समजा शक्य होतं, त्यांचं शक्य नाही. त्याच्यामुळं मी त्यांच्या पुरत्या 4-5 चपात्या केल्या. आधीच्या 2 होत्या सकाळच्या, आणखीन 3 चपात्या केल्या. त्यांनी पण मस्तपैकी असं जेवण केलं. आम्ही सुद्धा जेवायला घेतलं. तर तुम्ही सुद्धा पावभाजी खायला या आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा. बाय.